नमस्ते फ्रेंड्स, आपलं सर्वांचं स्वागत आहे. आपण पाहूया योगे योगेश्वर जय शंकर. आजच्या भागामध्ये आपण पाहतो बाबा आगीत उड्या मारायला जात असतात. तोवर तिथे शंकर येतात आणि त्यांना अडवतात आणि आगीचे चटके देतात आणि म्हणतात, आगीचे चटके तुम्हाला सहन नाही झाले तर तुम्ही उड्या मारायला जात आहे. चटकं देणं हे तुम्हाला गरजेचं होतं. तुमच्या मनातील आत्महत्येचा विचार हा जळून जाईल. हो ना? मग आता तुमच्या सर्व चिंताही जळून जातील. शंकर त्यांचा हात धरतात आणि ते भाजलेले चटके पूर्ण बरे होते. तो माणूस म्हणतो, कोण आहेस तू? शंकर म्हणतात, माझी ओळख नंतर, आधी जुईताईंची भेट. त्यांची मुलगी शोधत असते, बाबा कुठे होतात तुम्ही? तर तो माणूस म्हणतो, देवाकडे जात होतो मी, ह्याने मला वाचवला. ती शंकरला मिठी मारते आणि म्हणते, तू माझं आयुष्य परत घेऊन आलास. पण रात्री काय झालं होते तुला? विचित्र विचित्र आवाज येत होते. मी केवढे घाबरले होते. तुला झोपेतून उठवत होते पण तू उठलाच नाहीस. मी झोपून राहिलो असं वाटतं तुला? हो, तू झोपला होतास. पण तुला मग आश्रमाकडं कोण पोहोचवलं? तिला सर्व आठवतं आणि ती म्हणते, म्हणजे ती गाय? पण हे सर्व कसं? मी तुला म्हणलं ना, देव आपली काळजी घेत असतो. या ना त्या रूपात आपल्यासोबत असतो. ज्याला जेव्हा जिथं पोचवायचं आहे त्याला पोचवतो. जा, बाबांना घरी घेऊन जा. तो माणूस म्हणतो, मी घरी नाही जाणार. परत ते माणसांचं सर्वांचं बोलणं टोचून बोलणं. शंकर म्हणतात, यापुढे नाही ऐकायला मिळणार. संध्याकाळपर्यंत एक स्थळ तुम्हाला चालू येईल घरी. जा, त्याची तयारी करा. पुढे आपण पाहतो, जुई आणि त्यांचे वडील पूर्ण तयारी करत असतात. तेवढ्यात तिथे शंकर येतात आणि म्हणतात, स्थळ आलं आहे आपल्या घरी. ते बाबा म्हणतात, हे तर साधू आहेत ना? मग इकडे आपण पाहतो, त्या साधूंना तिचा चेहरा दिसत असते व तो साधू म्हणू लागतो, मला तिचा चेहरा का दिसू लागला आहे? तिथे शंकर येऊन म्हणतात, तुम्ही तिच्यावर भाळला आहात. पण तो साधू म्हणतो, पण हे पाप आहे. साधूला कुणाशी भाळण्याची परवानगी नाही. त्यानं संन्यासासारखं जगायचं असतं. शंकर म्हणतात, कोणी कसं जगायचं हे देव ठरवत असतो. देवाने तुमच्यासाठी संसार निवडलाय, संन्यास नाही. कदाचित बरोबर बोलतोयस तू, कारण काल जुईला पाहिलं आणि पहिल्यांदा संसारात पडावं असं वाटलं. आता ही भावना मनात घेऊन मी संन्यासी नाही बनू शकत. हे सर्व घडलेलं शंकर त्यांच्या बाबांना सांगतो. तो माणूस म्हणतो, तू एवढं सगळं केलास आमच्यासाठी, आता तरी सांग कोण आहेस तू? शंकर म्हणतात, ताई, काल तुला त्या गायीनं वाट दाखवलं, तोच आहे मी, वाट दाखवणारा. पुढे आपण पाहतो, तिथून शंकर निघून जातात आणि चालता चालता पर्वतावर जातात आणि तिथे जाऊन म्हणतात, श्री गुरुदेव दत्त. गुरुदेव, मी आपल्या दर्शनासाठी आलो आहे इथे, मला दर्शन द्यावं. गुरुदेव दत्त त्यांना प्रसन्न होतात आणि म्हणतात, शंकर, आजपासून तुझ्या अनुष्ठाला सुरुवात होणार आहे. गुरुदेव दत्त म्हणतात, सूर्योदय झाला. तुझ्या रूपानं भक्तिमार्गाचा नवा सूर्योदय झाला. आता तू सिद्ध झालास. जगत उद्धारासाठी, लोकांच्या कल्याणासाठी तू सिद्ध झालास. तुझा अवताराचा महाअध्याय आजपासून सुरू. इथपर्यंत आपल्याला आजचा भाग पाहायला मिळतो. पुढचा भाग पाहण्यासाठी सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंट्स करा. थँक्यू फ्रेंड्स.